आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। विलास घुले हत्येप्रकरणी केज तालुक्यात जनआक्रोश। हत्येच्या निषेधार्थ केज शहर दिवसभर कडकडीत बंद। केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 वाजेपर्यंत रास्ता रोको। या घटनेतील मुख्य आरोपी अटक केल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचा ग्रामस्थ आणि नातेवाईकांचा ठाम निर्धार। या घटनेला 4 दिवस उलटूनही अंत्यविधी नाही। रात्री उशिरापर्यंत मृतदेह पोलीस स्टेशनच्या दारात। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले निर्घृण हत्येच्या निषेधार्थ काल केज शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे। तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू होते। सदरील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि टाकळी फाटा येथे 4 ते 5 वेळा रास्ता रोको आंदोलन आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या खून प्रकरणातील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी काल दिनांक 23 जून मंगळवारी रोजी केज शहर कडकडीत बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होते आणि यावेळी मोर्चात आलेल्या महिलांचा आक्रोश पाहायला मिळत होता। यावेळी त्यांची एकच मागणी होती, आरोपींना फाशी द्या। अशा विविध मागण्यांसाठी केज शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्ते, मुख्य आरोपीसह आरोपी आणि इतर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे या भूमिकेवर ठाम आहेत। विलास घुले यांचा उपचारादरम्यान रविवार रोजी रात्री मृत्यू झाला होता, परंतु अद्यापही त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आलेले नाहीत। केज शहर बंद आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रास्ता रोको आंदोलनामध्ये व्यापारी, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरिक, टाकळी ग्रामस्थ, महिलांसह नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी होते। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं। मात्र जोपर्यंत मुख्य आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही विलास घुले यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घेतल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह पोलीस स्टेशनच्या प्रांगणात ठेवून आंदोलन सुरू असून या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं जमलेला जनसमुदाय कमी न होता तो वाढत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।